नमस्कार फॅमिली. तर कसे आहात? मजेतच असाल. सकाळचे वाजलेत 6:15. मी पोचले कामावर. तर बघू शकता तुम्ही किती अंधार बुडूक आहे. अजून लाईटी चालू आहेत आणि पूर्ण उजाडलेलं नाही आहे. पण आज काय जबरदस्त थंडी आहे ना मुंबईत, काय सांगूच नका. तर हा व्हिडिओ जुना आहे. आत्ता एडिटिंग करायला वेळ मिळाला म्हणून एडिटिंग करते. गेल्या आठवड्याभरापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. तर मुंबईमध्ये आठवड्याभरापूर्वी काय जबरदस्त थंडी होती आणि स्वेटर काढायची माझी इच्छाच झाली नाही. घरातनं स्वेटर काढून निघाली मी, कारण गाडीवर खूप थंडी हवा लागते. पण कामावर पोचल्यावर पार्किंगमध्ये जिथे गाडी लावते तिथे मी डिक्कीमध्ये स्वेटर काढून ठेवत असते. पण आज मी स्वेटर काढलं नाही. अगदी कानात जे बोळे घातले होते कापसाचे ते सुद्धा काढले नाही, कारण खूप थंडी वाजत होती. खूप थंडगार वातावरण होतं. फायनली इकडे लिफ्टमध्ये आल्यावर कानातले बोळे काढले कापसाचे जे घातले होते. त्यानंतर मग स्वेटर काढलं, कारण आता गॅससमोर उभं राहायचं म्हटलं तर असं स्वेटर वगैरे घालून तर नाही ना आपण स्वयंपाक करू शकत. तर अशा प्रकारे पहिल्या कामावर पोचली. कामावर म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये येते मी पहाटे 6:15 वाजता, कारण 7:30 वाजता सर ऑफिसला जातात. त्यांचा टिफिन बनवावा लागतो. किचनमध्ये आल्यावर पहिले स्वेटर काढून ठेवलं आणि पहिले सँडविच बनवायला घेतले. तर आलू टोस्ट सँडविच बनवायला घेतले चीज टाकून. तर चीज आलू टोस्ट सँडविच पटापट मी असे मस्त टोस्ट करून घेतले आणि सगळे सँडविचेस बनवून घेतले. सँडविच झाल्याच्या नंतर मी चपाती भाजी बनवायला घेतली. तर सँडविचचं जे मी ब्रेड वगैरे जे कट केले होते कॉर्नर, त्याच्यामुळे जो ब्रेडचा चुरा वगैरे सांडला होता तो क्लीन करून घेतला, कारण मला डबे भरायचे असतात. किचन क्लीन करूनच मी डबे भरते. डबे भरून जाताना पुन्हा एकदा पूर्ण किचन क्लीन करून घेते. तर सँडविच बनवून झाल्याच्या नंतर लंचसाठी बनवली होती ही छोलेची भाजी. तर मस्त टेस्टी आणि मसाला वाटण करून ही छोले बनवलेली आहे. किती छान रंग आला आहे तुम्ही बघू शकता. तर ग्रेव्ही मस्त झालेली आहे, घट्ट घट्ट अशी अशी ही छोलेची भाजी बनवलेली आहे. तर छोलेची भाजी झाल्यानंतर आता मी टिफिन पॅक करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला दाखवते की हा कांदा आणि बीटरूट आहे ना, कापून असा कट करून आल्या आल्या ठेवला होता. सरांना असं खूप आवडतं. कांदा, बीटरूट आणि मिरची, थोडंसं पाणी, थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकून हे असं भिजत ठेवायचं. दुपारी लंचपर्यंत ते अजून छान मुरतं आणि खूप छान लागतं. थोडंसं मीठ पण टाकलं आहे. त्यानंतर मऊ गोल गरगरीत अशा चपात्या केल्यात. चला आता टिफिन भरून घेते, कारण सकाळच्या खूप गडबड असते, अजिबात वेळ नसतो. तरी पण मी आपला मोबाईल चालू करून, कॅमेरा चालू करून तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करून दाखवत असते. तर पहिल्या टिफिनमध्ये मी छोलेची भाजी काढली. त्यानंतर त्याला असं कवर केलं जेणेकरून भाजी बाहेर यायला नको टिफिनच्या. त्यानंतर मी टिफिन पॅक केला आणि दुसऱ्या टिफिनमध्ये मी चपात्या पॅक करणार आहे. चपात्या पॅक करण्यासाठी फूड पेपर जो असतो त्याच्यामध्ये मी चपात्या व्यवस्थित रॅप करते आणि त्यानंतरच मी चपात्या टिफिनमध्ये ठेवते. म्हणजे सर जेव्हा दुपारी लंच करतात तेव्हा त्या चपात्या तशाच्या तशा मऊ आणि सॉफ्ट राहतात. मऊ आणि सॉफ्ट म्हणजे एकच. आता तुम्ही माझी परत बोलाल की काय बोलते रीमा. कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये अशा चुका होतात. हां, प्लीज दुर्लक्ष करत जावा, कारण की एडिटिंग करताना एवढी गडबड होते ना की काय बोलावं आणि पटापट कसे हे व्हिडिओ एडिटिंग करून पटापट कसे अपलोड करावं ह्याच्याकडेच लक्ष असतं. तर सगळे टिफिन पॅक झाल्याच्या नंतर मी असं व्यवस्थित सगळे टिफिन ठेवले. त्यानंतर सरांची टिफिन बॅग घेतली, त्यामध्ये मी हा टिफिन टाकला. सगळ्यात आधी मी जे सँडविचेस केले होते काचेच्या टिफिनमध्ये जे भरले होते ते आधी ठेवले. त्यानंतर मी हा टिफिन ठेवला. तर अशा प्रकारे सरांचा टिफिन हा मी पॅक करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता टिफिन रेडी आहे. सर हॉलमध्ये यायच्या आधी टिफिन रेडी झाले होते. त्यानंतर हे शेवटचं सँडविच मुकेश भैयासाठी बनवून ठेवलेलं. चपात्या ज्या कॅस्टरमध्ये ठेवल्या होत्या मुकेश भैयासाठी त्याच कॅस्टरमध्ये हे सँडविच काढून ठेवलं आणि पुन्हा एकदा किचन क्लीन करायला घेतलं. तर रोजचं माझं हेच रुटीन आहे. स्वयंपाक करायचा, ब्रेकफास्ट लंच बनवायचं, त्यानंतर सरांचा टिफिन पॅक करायचा, टोडूला ब्रेकफास्ट द्यायचा, त्यानंतर असं व्यवस्थित असं किचन साफ करायचं. तर टोडूला अंडं देऊन येते, कारण तो दरवाजातच थांबलेला असतो जोपर्यंत त्याला ब्रेकफास्ट देत नाही. चला मग इकडचं काम संपलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं जेवण मी व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. कॅस्टरमध्ये सँडविच आणि त्याच्या खाली अशा चपात्या ठेवलेल्या आहेत. भाजी झाकून ठेवलेली आहे. चहा बनवून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता चहा अजून होतो आहे. आणि मी किचन वगैरे क्लीन करून मी चालली आहे दुसऱ्या कामावर. मुकेश भैया बसलेले. त्यांना म्हटलं आता तुम्ही बसलेच आहात तर कमीत कमी चहा ठेवला आहे तो बघा. आणि टोडूला बाय केलं. टोडूचा ब्रेकफास्ट चालू होता. तर तुम्ही बघू शकता ब्रेकफास्ट झाल्यानंतर टोडू असा स्वतःहून पाणी पितो. खूप गुड बॉय आहे. त्याला काही सांगावं लागत नाही. ब्रेकफास्ट झाला की तो पाणी पितो. पाणी नसेल तर तो दरवाजात येऊन, किचनच्या दरवाजात येऊन मला सांगतो. म्हणजे मला समजतं की याचा ब्रेकफास्ट झाला आहे पण ह्याला पाणी मिळालं नाही. मग मी त्याला पाणी देते.
तर खरंच मुकं जनावर पण खूप हुशार असतं. आपण जीव लावला तर ते सुद्धा लावतं. माणसापेक्षा जनावर बरं, असं कधी-कधी वाटतं. तर अशा प्रकारे बघू शकता दुसऱ्या कामावर जाण्यासाठी लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि मग आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. चला मग आता बघूया, दाखवते तुम्हाला की मी दुसऱ्या कामावर काय बनवते. दरवाजात ज्या दुधाच्या पिशव्या आणि न्यूजपेपर पडला होता तो उचलला आणि घेऊन घरामध्ये एंट्री केली. तर या घरामध्ये स्वयंपाकाबरोबर भांड्याचं पण काम आहे माझं, तुम्हाला तर माहितीच असेल. तर घरात एंट्री केल्या-केल्या मी मस्त फ्लावर बटाट्याची अशी सुक्की परतून भाजी बनवलेली आहे. तर आता सध्या फ्लावर, मटार मस्त फ्रेश-फ्रेश मिळत आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे विंटर स्पेशल अशा खूपच छान-छान हेल्दी भाज्या होत आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. मटार तर एवढे स्वस्त आणि एवढे छान मिळत आहेत ना. तर फ्लावर बटाट्याची भाजी बनवल्यानंतर बनवल्या आहेत चपात्या. तर फ्लावर बटाट्याची भाजी बनवली, त्यानंतर चपात्या बनवल्या. अजून तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे. तर इथे मस्तपैकी वरण बनवलेलं आहे आपलं महाराष्ट्र स्टाईलचं, थोडासा गोडा मसाला टाकून. इकडे असं वरण आवडतं, तर जिथे जशी टेस्ट असते तसं मी काम करते. त्यांच्या टेस्टच्यानुसार मी स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते पण सॅटिस्फाय आणि मला पण असं वाटायला नको माझ्या कामात काहीतरी चुकी होते. तर डाळ झाल्याच्यानंतर मी बनवते भात. तर भात मी कुकरलाच लावला होता आणि आता टिफिनमध्ये मॅडम डाळ आणि भात घेऊन जाणार आहे. त्यामुळे मी प्लेटमध्ये डाळ आणि भात असा थंड करून तो मी त्यांच्या टिफिनमध्ये देणार आहे. तर आज पूर्ण जेवण होतं डाळ, भात, भाजी, चपाती. तर एवढा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जो भांड्यांचा ढीग पडला होता तो मला घासायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सगळा पसारा पडलेला आहे. तर हे सगळं मला आवरून सगळं किचन वगैरे क्लीन करून कढयांमधल्या भाजी, डाळ सगळं काढून कढया वगैरे घासून पुसून जागेवर ठेवायचं हे संपूर्ण काम असतं माझं. तर प्लेटमध्ये मी भात घेतलेला आहे गार करायला. आता त्याबरोबर डाळ घेईल आणि भात आणि डाळ गार करून मॅडमच्या टिफिनमध्ये भरेल. फायनली मॅडमचा टिफिन पॅक केला. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेले. माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. स्वयंपाक सगळा मी कढईमधनं ट्रान्सफर करून डब्यात काढला. सगळी भांडी घासलेली आहेत. आता ह्या फडक्याने मी भांडी पुसून जागेवर ठेवते. चला मग मी पटापट आवरून घेते आणि परत भेटते. फायनली माझे सगळं काम झालं आहे. माझं किचन क्लीन झालेलं आहे. माझे भांडे पुसून वगैरे मी सगळे जागेवर ठेवलेले आहेत. सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. गॅसचं मेन बंद करून मी निघाली आहे घराच्या बाहेर. आता मी पोचली आहे लिफ्टमध्ये आणि आता लिफ्टमधनं मी खाली उतरेल आणि मग तिकडून जाईल मी घरी. तर हा जो ॲपलचा फोन दिसतोय ना, त्या फोनची लय गडबड झालेली आहे. हा फोन माझ्या हातात का दिसतो ॲपलचा, त्याचं पण कारण तुम्हाला लवकरच कळणार आहे. तुम्हाला वाटत असेल रीमानी आयफोन घेतला, तर नाही बाबा, मी आयफोन घेतलेला नाही आहे. तर या फोनची खूप मोठी स्टोरी आहे, तीच मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर या 1-2 दिवसातच शेअर करेल, व्हिडिओ सकट, प्रूफ सकट. तर त्यामुळे मी जरा थांबलेली आहे. तर ह्या फोनचा खूप मोठा गोंधळ झालेला, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की खूप मोठं नुकसान होता वाचलं आहे आणि तेच सगळं माझ्याबरोबर काय घडलं आहे ते मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगेल. तर असा काय होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया.